अनिल अंबानींना 17,000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज दिल्लीच्या ऑफिसमध्ये हजर राहायला सांगितलं। याच्यामध्ये आता हा खूप मोठा सध्याच्या कंडिशनला पुन्हा एक स्कॅम त्यांचा बाहेर येतोय काय अशी चर्चा चालू आहे, पण प्रकरण जुनच आहे। म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर 21 जुलैलाच ईडीने त्यांच्यावर रेड टाकली होती। नॉर्मली 3-4 दिवस ही रेड टाकली होती आणि या रेडमध्ये 35 वेगवेगळी ठिकाणं होती, 50 मोठे मोठे कंपन्यांचे ऑफिस होते आणि 25 लोकांच्या घरामध्ये त्यांनी ही रेड टाकली होती आणि 17,000 कोटींचा एक मोठा फ्रॉड आहे। आणि याच्यामध्ये हा जो फ्रॉड केलाय प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या अंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई चालू आहे। याच्यामध्ये नॉर्मली 20 सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना अनिल अंबानींनी चुना लावल्याचं सांगितलं जातं। ईडीने दिलेल्या अपडेटनुसार आरएचएफएलवर 5,901 कोटींचा थकबाकीचे आरोप आहेत। आरसीएफएलवर 8,226 कोटी, आर्कॉमवर 4,100 कोटींचं कर्जाचं प्रकरण थकीत आहे। आता मित्रांनो, एवढं सगळं असताना याच्यामध्ये बँका कुठल्या कुठल्या, तर याच्यामध्ये येस बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक यासारख्या बँका याच्यामध्ये आहेत। आणि सध्या एकच चर्चा चालू आहे, एकाने महाराष्ट्रातून हत्ती पळवला आणि दुसऱ्याला ईडीने पळवला।